यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी 5,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नाही, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आजच जवळपास 1,000 कोटीचे 1,51,000 शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे। आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर आमच्या पोर्टलवर ते जशी मागणी करतील त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंड्सच्या उपलब्धतेप्रमाणे त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारची मदत देखील आपल्याला मिळेल। मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे। अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टर्सचा सामना देखील करावा लागेल। कधी अतिवृष्टी होते, कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो, असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अगदी अतिवृष्टीमुळे कधी दुबार पेरणी करावी लागते, कधी उभ्या पिकांना त्याचं नुकसान होतं। या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात, त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी IMDच्या मदतीने राहणार आहे।